नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर माझी उन्हाळ्याची तयारी काय काय सुरू झाली आहे ती शेअर करणार आहे. काही गोष्टी आजच्या ब्लॉगमधनं शेअर करेन. जमलंच तर माझा प्रयत्न आहे सगळ्याच गोष्टी आजच्या ब्लॉगमधनं शेअर करायचा, पण जेवढं जमेल तेवढं मी आजच्या ब्लॉगमधनं शेअर करणार आहे. तर सर्वात आधी ना आज मार्केटमधनं येताना स्ट्रॉबेरी पण आणलेली. तर स्ट्रॉबेरी क्लीन करावी लागते कारण फक्त पाण्याने ती होत नाही. तर त्याच्यासाठी मी इथे पाण्यामध्ये 2 चमचे व्हिनेगर टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बेकिंग सोडा असेल तर वापरा. मी बेकिंग सोडा न वापरता इथे मी मीठ वापरलं आहे. तुम्ही दोनापैकी काही वापरू शकता किंवा तुमच्याकडे लिंबू असेल, व्हिनेगर नसेल तर लिंबू वापरलं तरी देखील चालतं. पण मी इथे व्हिनेगर आणि मीठ असं वापरलं आहे. पाण्यामध्ये म्हणजे मिक्स करून घेतलं आहे आणि आता त्याच्यामध्ये सगळ्या ज्या आपल्या स्ट्रॉबेरीज आहेत त्या मी एक एक करून टाकणार आहे आणि एक 15 ते 20 मिनटं स्ट्रॉबेरी छान याच्यामध्ये क्लीन व्हायला देणार आहे. आणि या पूर्णपणे 15-20 मिनटासाठी ठेवायच्या. जेव्हा त्या पूर्णपणे 15-20 मिनटात क्लीन होतात ना, त्याच्यानंतर पण त्याला 2 वेळा आपल्याला परत साध्या पाण्यातनं धुवून घ्यायच्यात, म्हणजे त्याच्यातलं सगळं हे निघून जातं. आता मी लिंब पण मार्केटमधनं आणलेली आणि तुम्हाला माहिती आहे आता गरमी चालू व्हायच्या आधीच आपल्याला लिंब घेऊन यायला पाहिजे. एकदा का उन्हाळा चालू झाला की लिंब खूप जास्त महाग होत जातात. त्याच्यामुळे मी आत्ताच लिंबू घेऊन आली आणि आत्ता सध्या 5 रुपये एक किंवा मग 10ला 1, 20ला 3 अशी लिंबं आहेत. पण ही लिंबांची साईज बऱ्यापैकी मोठी होती. मग मी जवळपास एक 14 का 15 लिंब ही आहेत. 14 का 15 लिंब आणलेली आहेत मी. त्याचबरोबर उन्हाळ्यासाठी आता माझ्याकडे सब्जा ऑलमोस्ट संपत आलेला, थोडासा राहिलेला आणि सब्जा तर मी आता रोज चालू करतेच, म्हणजे केलाच आहे. जवळपास सुरुवात आता केली आहे, 1-2 दिवसच झालेत, म्हणून मग मी सब्जा पण आणून ठेवला. 100 ग्रॅम आणला तरी भरपूर होतो, कारण अगदी थोडा थोडा टाकला तरी भरपूर होतो. मी फक्त एकदाच सकाळीच घेते, असा पूर्ण दिवसभर किंवा वगैरे असं पीत नाही. सकाळी रात्री भिजत घालते आणि सकाळी तोच त्या पाण्यातनं घेते. आता लिंबाचा ना मला सरबत करायचं आहे, कारण ऑफिसला वगैरे जाताना ग्लुकॉन-डी वगैरे किंवा ग्लुकोजचं असं टँग वगैरेचे जे पॅकेट्स येतात ते पिण्यापेक्षा कधीतरी आपण ऑफिसला लिंबू पाणी वगैरे ग्लासातनं, म्हणजे जे काही आपली बॉटल असते त्याच्यातनं घेऊन गेलेलं चांगलं. म्हणून मी लिंबू पाणी म्हणजे सरबत बनवून ठेवणार आहे. सकाळी सकाळी खूप घाई होते सरबत बनवण्यासाठी, तर साखरेच्या ऐवजी मी ते खडी साखर वापरणार आहे. तर खडी साखर मी ना थोडीशी खलबत्त्यामध्ये कुटून घेतली. तोपर्यंत माझी 15-20 मिनटं झाली आहेत. ही जी स्ट्रॉबेरी होती ती मी एका पाण्यातनं काढून दुसऱ्या पाण्यातनं आता ती वॉश करून घेणार आहे. त्याचबरोबर लिंब पण आणलेली, तर लिंब पण मी वॉश करून घेणार आहे. ती पण मी भिजत घातलेली, म्हणजे काय होतं बऱ्याच वेळा आता सकाळी मी मार्केटला गेलेली आहे आणि उन्हामध्ये ती थोडीशी गरमच असतात, तर मी म्हटलं ती पण थोडीशी एक 15-20 मिनटं छान अशी पाण्यामध्ये मऊ होऊन जातील ठेवल्यावर, म्हणून मग मी ती पण 15-20 मिनटंच ठेवलेली. जेव्हा स्ट्रॉबेरी ठेवलेली तेव्हाच लिंब भिजत घालून ठेवलेली. तर आता ही एका दोन्ही कपड्यावर, कारण मला ही स्ट्रॉबेरी पूर्णपणे ड्राय करून घ्यायची आहेत, म्हणून मी त्याच्यात थोडंसं पाणी असेल म्हणून हे ड्राईंग जो मॅट आहे, डिश ड्राईंग मॅट, याच्यावर पाणी छान आतमध्ये शोषून घेतलं जातं जेवढं असेल तेवढं, म्हणून मग मी त्याच्यात टाकली. आवळे आणि कैरी पण आणलेली. त्याचबरोबर कैरी आणि आवळ्याची रेसिपी पण आज मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे, पण आजच्या व्लॉगमधनं कितपत म्हणजे होतं आहे मला माहिती नाही, पण मी प्रयत्न करेन आजच्या व्लॉगमध्ये करण्याचा, नाही तर मग उद्याच्या व्लॉगमधनं त्या दोन्ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पण आज संडे असल्यामुळे मला त्या गोष्टी आजच्या पूर्ण दिवसामध्ये संपवायच्या आहेत. फक्त त्या तुमच्याबरोबर 2 व्लॉगमध्ये मला पोस्ट कराव्या लागणार आहेत. तर आता ही जी लिंब आहे ती मी छान कपड्याने पुसून घेणार आहे आणि पुसताना ती मी अगदी चोळून घेणार आहे हातावर, किंवा मग त्याच्यापेक्षा तुम्ही असं जमिनीवर छानपैकी ती अशी
हाताच्या साहाय्याने ना चोळून घ्यायची, म्हणजे त्याच्या लिंबातला रस खूप चांगल्या पद्धतीने निघतो. माझ्याकडे जे लिंबाचं म्हणजे जे आपण रस करायचं जे गाळायचं असतं ना ते नाही आहे माझ्याकडे. एक होतं माझ्याकडे, पण ते आता खूप जुनं आहे, त्याच्यामुळे मी ते काही वापरणार नाही आहे. आणि अशा पद्धतीने केलं तर खूप चांगला रस निघतो. लिंबाची साल थोडीशी पातळ बघून घ्यायची, म्हणजे त्याचा रस खूप चांगला निघतो. थोडीशी जाड सालाची लिंब असली तर तो थोडासा म्हणजे त्याच्यात रस चांगला नसतो. तर इथे बघा मी दोन्ही लिंब तुम्हाला दाखवते. जे दुसरं लिंब दाखवलं ते जाड सालाचं होतं आणि पहिलं जे लिंबू दाखवलेलं ते पातळ सालाचं होतं. मोसंबी पण जेव्हा आपण मार्केटमधनं घेतो तेव्हा पण ते असं पातळ सालीचं बघून घेतलं तर ते खूप ज्युसी पण असतं आणि चवीला पण खूप चांगलं असतं. तर अशा पद्धतीने मी लिंबू आणि मोसंबी अशाच पद्धतीने नेहमी मार्केटमधनं आणते. आता लिंबू मी कापून घेतली आणि आता ना आपण एक एक करून याचा सगळ्यांचा रस काढून घेणार आहोत. आणि अशा केल्याने ना याचा रस खूप चांगल्या पद्धतीने निघतो बघा. आणि मी एका काचेच्या म्हणजे अंदाजाने घेतलं आहे. माझ्याकडे हा जो डब्बा आहे हा 250 ml चा आहे. तर हा अंदाजाने 200 ml पर्यंत हा पूर्णपणे भरलेला लिंबांचा रस करताना. आता हा आपल्याला परत गाळून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये लिंबाच्या बिया जरी आल्या तरी चालतील. मी त्या वेगळ्या म्हणजे जेव्हा आपण स्क्वीज करतोय तेव्हा मी त्याच्यामधनं लिंबूच्या बिया वेगळ्या काढत नाही आहे. सगळ्या एकत्र होऊ दे, नंतर मग आपण त्या मिक्सरमधनं म्हणजे जेव्हा मिक्सरमध्ये परत फिरवून घेणार आहोत ना त्याच्या आधी ते गाळून घ्यायचं. आता याच्यामध्ये ना आपल्याला साखर डबल लागणार आहे. जेवढा आपला रस आहे त्याच्या डबल साखर आपल्याला घ्यायची आणि हे तुम्ही ना फ्रीजमध्ये अगदी 1-1.5 महिना आरामात स्टोअर करून ठेवू शकता. लिंबाच्या सालींचा वापर मी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने करते. तर सर्वात पहिला महत्त्वाचा म्हणजे मला ते कुकरमध्ये जेव्हा मी काही शिजवत असते तर खाली कुकर काळा होऊ नये म्हणून त्याच्यासाठी हे लिंब वापरणार आहे. आणि अजून मी काय वापर करते ना त्याच्यासाठी हे लिंब मला सुकवावे लागतील आणि मग मी तुमच्याबरोबर ते शेअर करेन. तर आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे ज्याच्यामध्ये मी पिठी साखर वाटून घेतलेली आणि ते त्याच्यामध्येच मी लिंबाचा रस टाकला आहे आणि त्याच्यात डबल मी साखर टाकलेली आहे बघा. ही पिठी साखरच आहे आणि पिठी साखर पण बोलतात की चांगली असते, म्हणजे नॉर्मल साखरेपेक्षा पिठी म्हणजे आपली जी मिश्री बोलतात किंवा जी खडी साखर असते ना ती चांगली असते असं बोलतात. तर त्याच्यामुळे मी आता उन्हाळ्यात म्हणून मग मी ते म्हटलं की आपण खडी साखरमध्येच बनवूया. तर आता हे मी याच्यामध्ये काचेच्या बरणीमध्ये ओतून ठेवते आणि ऑलमोस्ट ही पूर्णपणे बरणी भरते. ही पण आय थिंक 750 ml ची बरणी आहे. आणि मग कधी कधी काय होतं ऑफिसला ग्लुकॉन डी किंवा कधी कधी ताक पण मी नेते, कधी कधी कोकम सरबत पण नेते उन्हाळ्यामध्ये. तर त्याच्याऐवजी सकाळच्या घाई गडबडीत लिंबाच्या या रसामध्ये सकाळी थोडंसं मीठ, जिरा पावडर किंवा मग आपल्याला चाट मसाला किंवा असं काही हवं असेल किंवा काळं मीठ वगैरे जे असतं ते तुम्ही याच्यामध्ये टाकलं तर छान आपला सकाळचा म्हणजे ऑफिसला नेण्यासाठी पटकन सरबत तयार होतो. नाही तर मग सकाळच्या घाई गडबडीमध्ये खूप उशीर होऊन जातो किंवा एखाद्या वेळेस गेस्ट जरी आले ना तरी हा असा इन्स्टंट सरबत आपल्याकडे तयार असतो. त्याच्यामध्ये काही करायची गरज लागत नाही, फक्त त्याच्यामध्ये पाणी ओतायचं, मीठ टाका आणि फक्त जिरापूड टाकली तरी पण हा खूप टेस्टी लागतो. तर अशा पद्धतीने हा माझा तयार झालेला आहे आणि हा मला 1-1.5 महिना तर आरामात जाईल. आता ही जी स्ट्रॉबेरी होती थोडीशी मी ना ओलसर आहेत तर ती छान परत मी ना सुक्या कपड्याने पुसून घेणार आहे आणि ना ही मला फ्रीजमध्ये स्टोअर करायची आहे. जेव्हा आपल्याला थिक स्मूथी किंवा मिल्कशेक हवा असतो ना तर त्याच्यासाठी ना ही तुम्ही जर फ्रीजमध्ये म्हणण्यापेक्षा डीप फ्रीझरमध्ये जर स्टोअर करून ठेवली 3 ते 4 तासासाठी आणि नंतर तुम्ही त्याचा मिल्कशेक बनवला ना तर त्याची कन्सिस्टन्सी ना अगदी थिक असते, म्हणजे अगदी जाडसर स्मूथी आपली तयार होते किंवा मग मिल्कशेक जो असतो ना तो तयार होतो. तर त्याच्यासाठी मी ही आधीच कट करून ठेवते बघा. आणि आता उन्हाळा आहे तर असं ज्यूस वगैरे थंड वगैरे पिणं होतं आणि थोडंसं सब्जा वगैरे टाकून प्यायचं असेल तर मग अशा पद्धतीचे वेगवेगळे ज्यूस वगैरे असले तर चांगलं वाटतं कधी कधी. तर अनायसे स्ट्रॉबेरी मला मिळाली तर म्हटलं चला आज आपण ही पण एक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करू. तर ह्या बघा मी ते कापता असं झालं माझं की आत्ताच का नाही थोडासा आपण मिल्कशेक करून पिऊया स्ट्रॉबेरीचा, कारण स्ट्रॉबेरीचा कलर इतका सुंदर होता आणि खायला पण खूप गोड होती. तर मी म्हटलं की नाही आता आपण थोडासा आपल्यासाठी पण करूया मिल्कशेक, म्हणून मी छोटे छोटे काप करते ते आता मिल्कशेकसाठी करते. आणि ही जी आहे ना स्ट्रॉबेरी मी आता फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे, डीप फ्रीजमध्ये एक स्टोअर करून ठेवणार आहे 1 तासासाठी. आणि आता आपण याचा मिल्कशेक बनवूया.
आज आपण अगारोच्या पोर्टेबल ब्लेंडरमध्ये हा मिल्कशेक बनवणार आहोत. याची कॅपॅसिटी 450 ml आहे आणि हा चार्जेबल आहे. खाली एक युनिट दिलं आहे, तिथून तुम्ही हा चार्ज करू शकता. त्याच्यावरती एक बटन दिलेलं आहे, जे तुम्ही प्रेस करून ठेवलं 1 सेकंदासाठी तर आपलं हे मशीन चालू होतं. हे जर झाकण व्यवस्थित लागलं नसेल तर ऑलरेडी तिथे रेड कलरची एक लाईट ब्लिंक होते आणि जेव्हा तुम्ही झाकण नीट लावाल तर आपोआप इथे व्हाईट कलरची लाईट ऑन होते. याची कॅपॅसिटी मी तुम्हाला सांगितली 450 ml आहे आणि हे ना 126 वोल्टचं आहे. सर्वात आधी मी स्ट्रॉबेरीचे जे आपण तुकडे केलेले ते याच्यामध्ये ओतून घेणार आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे क्रीम अवेलेबल होती, फ्रेश क्रीम, म्हणून मी इथे क्रीम टाकली. तुम्ही आईस्क्रीम पण याच्यामध्ये टाकू शकता. स्वीटनेससाठी मी याच्यामध्ये मध वापरणार आहे आणि मी अर्धा पेला याच्यामध्ये दूध टाकणार आहे आणि 1 सेकंदात आपली ही स्मूथी किंवा मग मिल्कशेक तयार होणार आहे. याचे जे ब्लेड आहेत ते स्टेनलेस स्टीलपासून बनलेले आहे. BPA फ्री मटेरियल आहे, त्याच्यामुळे निर्धास्त आपण हे वापरू शकतो आणि याची साईज आणि याचं जे फंक्शन आहे असं इतकं इझी आहे की तुम्ही ते कुठेही कॅरी करू शकता. मग ऑफिस असो किंवा मग जिम असो किंवा मग घरी असो, इझिली हे यूज करू शकता. आता छान आपला हा मिल्कशेक तयार झालेला आहे, तो मी आता काढून घेणार आहे आणि याचं जे क्लिनिंग प्रोसेस आहे ना ते देखील अगदी इझी आहे. जेवढा वेळ आपल्याला हे स्मूथी किंवा मिल्कशेक बनण्यासाठी लागतो ना, त्याच्यापेक्षा अगदी कमी वेळ आपल्याला हे क्लीन करण्यासाठी जातो. फक्त क्लीन करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, त्या मी तुम्हाला आता दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल की याला क्लीन करणं देखील किती इझी आहे. सजावटीसाठी मी थोड्याशा स्ट्रॉबेरी वरतून टाकल्यात आणि आपला हा मिल्कशेक तयार झालेला आहे. वरतून थोडंसं आईस्क्रीम असलं असतं तर अजून छान झालं असतं, पण आता माझ्याकडे आईस्क्रीम अवेलेबल नाही आहे. तर आता हे जे ब्लेंडर आहे ते आपल्याला क्लीन करायचं. तर क्लीन करण्यासाठी मी थोडंसं पाणी ओतलं आहे, बटन ऑन केलं आहे आणि छान फिरवून घेतलं आहे. पाणी ओतून टाकल्यानंतर ही प्रोसेस आपल्याला परत एकदा करायची आहे. नंतर साध्या नॉर्मल स्क्रबने तुम्ही हे वॉश करून घ्या आणि मग ड्राय करून घ्या. अशाच पद्धतीने तुम्ही झाकण पण क्लीन करून घ्यायचं आहे. फक्त खालचं मशीन आहे ते तुम्हाला ड्राय कपड्याने पुसून घ्यायचं आहे. मशीन मात्र भिजायला द्यायचं नाही आहे अजिबात. आणि माझ्याकडे उन्हाळ्याच्या सीझनमध्येच फ्रीजमध्ये बर्फ लावला जातो आणि पाणी ठेवलं जातं, नाहीतर माझ्याकडे वर्षभर काही फ्रीजमध्ये थंड पाणी नसतं. तर हा जो जग आहे जो मी गेल्या उन्हाळ्यामध्ये घेतलेला, तर तोच मी आता काढला आहे बाहेर. तर म्हटलं त्याच्यामध्ये पाणी भरून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवता येईल. आणि हा माझ्याकडे एक 3चा सेटचा एक ट्रे होता, तर मी विचार केला की हा जो खालचा ट्रे आहे तो मला पुदिना वगैरे ठेवायला होईल, लांब आहे म्हणून, आणि वरच्या याच्यात मी बर्फ वेगळे भरून ठेवेन, असा माझा विचार चालला आहे. तर त्याच्यासाठी ते पण मी वरती काढून घेतलं. आणि स्ट्रॉबेरीना मी 1-1.5 तास वरती मी डीप फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलेली. 3-4 तास तुम्ही ठेवलं आणि नंतर भरून ठेवली तर अजून चांगलं, पण मी आता 1-1.5 तास ठेवली आहे, कारण मला आता बाहेर पण जायचं आहे. आणि मी हे 2 वेगवेगळ्या पाऊचमध्ये ठेवणार आहे. आणि तुम्ही ना एकदा नक्की ट्राय करून बघा. जे नॉर्मल मिल्कशेक करतो तो आणि डीप फ्रीज केलेला स्ट्रॉबेरीचा मिल्कशेक बघा, तुम्हाला खरंच त्याच्यामध्ये ना खूप अगदी जाडसरपणा जाणवेल. किंवा कुठल्याही फळाचं तुम्ही करून बघितलात ना तरी तुम्हाला त्याच्यामध्ये पण तोच सेम फरक जाणवेल. तर नक्की एकदा ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला पण असं आईस्क्रीम वगैरे त्याच्यामध्ये ॲडिशनल काहीच ॲड करायची गरज नसणार आहे. तर हे आता मी परत फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आणि आज आम्हाला जायचं होतं IKEAमध्ये. तर सचिनने मला असं सांगितलेलं की आज वुमन्स डे आहे, तर वुमन्स डे निमित्त तुझ्यासाठी काय करायचं. तर मग त्याचं असं म्हणणं होतं की आपण IKEAला जाऊ, कारण तिकडे गेल्यानंतर म्हणजे तुला किचनच्या गोष्टींमध्ये रमायला खूप जास्त आवडतं. तर आज तुझा थोडासा वेळ तू तिकडे दे आणि तुला काही शॉपिंग वगैरे करायची असेल थोडीफार तर करून घे. आज मॅच असताना देखील तो थोडासा वेळ काढून माझ्याबरोबर आलेला, कारण आज इंडियाचं जसं लास्ट फायनल मॅच होती, पण तरी पण ती तर एन्जॉय म्हणजे आम्ही घरी आल्यानंतर करणार आहोत. पण आत्ता सध्या IKEAला जायची तयारी चालू आहे. IKEAमधनं जाऊन आली, थोडीशी शॉपिंग केली आहे बघा. ही बॅग, एवढी सारी सगळी शॉपिंगची बॅग आहे, हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. त्याच्या आधी जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी वुमन्स डे टू ऑल. आणि तुम्हाला सगळ्यांना वुमन्स डे साठी असा एक दिवस कमीच पडेल विश करण्यासाठी, कारण आपल्या बायकांना आपण रोजच्या जीवनामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी करत असतो ना, की आपल्याला ना आपला जो येणारा प्रत्येक दिवस असतो ना तो काहीतरी एक वेगळा टास्क घेऊनच येत असतो. मी नेहमी हेच म्हणते, येणारा प्रत्येक दिवस हा आपल्याला काहीतरी अनुभव देऊन जात असतो आणि त्या अनुभवातूनच आपण बरंचसं काही शिकत असतो. मी देखील शिकत असते आणि तुम्ही देखील काही ना काहीतरी तर शिकतच असाल. तर आपल्या बायकांसाठी प्रत्येक दिवस हा वुमन्स डेच आहे आणि तो आपण सेलिब्रेट केला पाहिजे. कसं, तो नेहमी आनंदी राहा, मजेत राहा. ज्या गोष्टी आपल्याकडे नाही आहेत त्यांचा खूप जास्त विचार करायचा नाही. काही गोष्टी आपल्याकडे थोड्या वेळाने येणाऱ्या असतात, तर त्याच्यासाठी त्या गोष्टी थोड्याशा लांब असतात आणि त्या गोष्टीपर्यंत आपण कसं पोहोचू शकतो ना याचा विचार करायचा आणि आनंदी राहून सगळ्या गोष्टी करायच्या असतात.
कधी कधी असं असतं ना, त्या गोष्टी ठरलेल्याच असतात, त्या गोष्टी आपल्याला तेव्हा पाहिजे तेव्हाच मिळत असतात. आपल्या बायकांचं बऱ्याच वेळा असं होतं की ही गोष्ट माझ्याकडे का नाहीये, कारण ही गोष्ट मला कधी मिळेल, किंवा इथे मी कधी जाऊ शकेन, किंवा ती गोष्ट माझ्याच बाबतीत असं का, म्हणजे का घडते, किंवा माझ्याबरोबरच असं का. आपल्याला बऱ्याच जणांना असे प्रश्न बऱ्याच वेळा असतात. तर माझं एकच म्हणणं असेल, प्रत्येक गोष्टींसाठी एक वेळ ठरलेली असते आणि ती प्रत्येकाच्या आयुष्यात असते. कोणाकडे लवकर मिळते, कोणाला लवकर मिळते, कोणाला उशिरा मिळते, पण ती गोष्ट मिळतेच मिळते. त्याच्यासाठी आपण आपला आजचा दिवस का उगाच खराब करायचा. खूप छान मजेत आनंदी राहा. फॅमिलीला जर तुम्ही आनंदित असाल ना, तर तुमची अख्खी फॅमिली आनंदित असते. कारण दिवसभराचं आपण जे काही काम करतो, जेवण करतो, तुम्ही जर फ्रेश असाल, तुमच्या मनात छान छान पॉझिटिव्ह विचार असतील, छान छान गोष्टी असतील, तर त्या सगळ्या आपल्या जेवणात उतरत असतात आणि त्या आपल्या सगळ्या फॅमिली मेंबर्सना आपण तेच जेवण खाऊ घालत असतो. त्याच्याने ते पण आनंदी होत असतात. मला असं वाटतं, खूप जास्त विचार न करता स्वतःसाठी जगा, काहीतरी स्वतःसाठी करा. तुम्हाला जो काही छंद असेल ना, म्हणजे आपल्या दिवसभरात थोडासा काही वेळ असेल ना, त्याच्यामध्ये आपले छोटे छोटे जे छंद असतात ना, ते जोपासा. कोणाला ड्रॉइंग असतं, कोणाला विणकाम असेल, कोणाला शिवणकाम असेल, कोणाला डायरी लिहायची असेल, कोणाला पोएम लिहायची असेल, कोणाला गाणी बोलायला आवडतात, कोणाला डान्स करायला आवडतो, तर मनसोक्त जगून घ्या. हेच ते दिवस असतात की जे आपल्याला खूप लक्षात ठेवून आपण या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्या आपल्याबरोबर लाईफ लॉंग मेमरी राहत असतात. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं ना, मी एकच गोष्ट तुम्हाला सांगेन, खूप जास्त आनंदी राहा. आणि तुम्ही आनंदित असाल ना, की सगळीजण आनंदित असतात. तर चला, आपण आपल्या या शॉपिंगला सुरुवात करूया. मी काय काय घेऊन आली आहे, चला बघूया. एवढ्या पेपरमध्ये रॅप करून आणल्यानंतर तुम्हाला हे ओपन करायच्या आधीच कळलं असेल की ही काचेची काहीतरी वस्तू आहे. आणि हा एक वास आहे जो इतका सुंदर होता. गुलाबी कलर पण नाही म्हणता येणार, जसा इंग्लिश कलरमध्ये थोडासा पिंकिशमध्ये याचा कलर आहे. खाली लाल कलरचा टेबल आहे, त्याच्यामुळे तो खूप असा तुम्हाला नीट असा त्याचा कलर कळत नाही आहे. पण जेव्हा मी हा समोर ठेवेन ना, व्हाईट कलरच्या टेबलवर मला ठेवायचं आहे, तर तो अगदी छान दिसेल. आणि याच्यामध्ये एकच असं एखादं सिंगल फ्लॉवर जर ठेवलं ना, तर ते अजून छान दिसेल. तर हा मला खूप छान मिळाला, म्हणून मग मी हा एक घेतला. त्याच्यानंतर जसं आता उन्हाळा चालू झाला आहे, तर उन्हाळ्याच्याच दृष्टीने मी म्हटलं, कधीतरी बऱ्याच वेळा आपल्याकडे फालुदा म्हणा, किंवा वेगवेगळे कस्टर्ड्स किंवा आईस्क्रीम, असं बऱ्याच वेळा काही ना काहीतरी करावं लागतं आणि ते आपण आवडीने खातो. आणि थोडंसं असं प्रेझेंटेबल असेल तर अजून छान वाटतं खायला, म्हणजे त्याची मजा अजून जास्त असते खाण्यामध्ये. तर त्याच्यासाठी मग मी हे 2च्या सेटमध्ये ग्लास घेतले. तसं सध्या माझ्याकडे ऑलरेडी 1 ग्लासचा सेट आहे याच्यामध्ये, पण म्हटलं रोज वापरायला, म्हणजे आता उन्हाळ्यात कधी ना कधीतरी वापरायला लागतील, म्हणून मी फक्त हे आमच्यापुरते 2 घेतलेले आहेत. याची क्वालिटी पण खूप सुपर्ब आहे. आणि हे स्क्वेअरमधले लीड घेतले. तर तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे एक्स्ट्रा काचेचे डबे आहेत स्क्वेअरमधले, आणि त्याच्यावर लीड नाही आहे, तर मी तेवढेसे मिक्स मॅच करून आणते. गेल्या वेळेस पण 2 मला झाकण तिथे मिळालेले असे, मग मी आत्ता पण घेतले. कारण IKEAमध्ये लीड वेगळं घ्यावे लागतात विकत, आणि आपल्याला डब्बे वेगळे विकत घ्यावे लागतात. जर लीड घ्यायचं म्हटलं तर एक 100 रुपयाला मिळतं, पण हे मला 69ला मिळाले, म्हणून मग मी 2 झाकणटी घेतली. कारण मग पुढच्या वेळेस कधी जेव्हा मला काही घ्यायचं असेल तेव्हा मी फक्त ग्लास कंटेनर घेतला तरी चालेल. हा एक मी सेट घेतला आहे, पण मी हा आता ओपन नाही करत आहे, कारण तो ऑलरेडी पॅक आहे. तर जेव्हा मी तो ओपन करेन ना, तेव्हा तुम्हाला प्रॉपर दाखवेन. पण आज मोस्ट ऑफली सगळ्या गोष्टी काचेच्याच आलेल्या आहेत. हा पण मला छान वाटला, म्हणजे याच्यामध्ये मी ॲज अ कॅन्डल होल्डर म्हणून पण यूज करू शकते, किंवा मग माझ्या किचनमध्ये पण मी यूज वगैरे करू शकते. तर त्या याने मी तो घेतला आहे. चॉपिंग शीट माझ्याकडच्या आता बरेच दिवस झालेल्या, म्हणून मी एक स्पेअरमध्ये माझ्याकडे नव्हती, म्हणजे जी नवीन होती ती मी वापरायला काढलेली. आणि म्हणून मग मी ही एक एक्स्ट्रा, आता माझ्याकडे काहीच नव्हती स्पेअरमध्ये, म्हणून मग मी ती माझ्यासाठी एक परत घेऊन ठेवली. हा जो माझ्याकडे स्टूल आहे तो पण मी याच्या आधी IKEAमधनंच घेतलेला. तर तसाच मी सेम आता IKEAमधनं हा व्हाईट कलरचा घेतला आहे, जो तुम्हाला इथे बाजूला दिसतोय बघा. आणि हा रेड कलरचा पण मी वापरते, त्याची क्वालिटी मस्त आहे. आणि तुम्ही मला बऱ्याच वेळा विचारलेलं की प्राजक्ता तो कुठून घेतला आहे, तर तो मी IKEAमधनं घेतला. आणि हा पण मी IKEAमधनं घेतला. याच्या प्राईसवरनं तुम्हाला कळलं आहे की हा 259 रुपीजला मला मिळालेला आहे. जर तुमच्याकडे लहान मुलं वगैरे असेल तर हा तर अगदी छान आहे. पण एक छान व्हाईट कलरचा ऑप्शन इथे छान वाटतो. पहिला ॲक्च्युली तो रेड होता, थोडासा कलर मिक्स मॅच झाला आहे, पण असो छान दिसतो आहे हा. त्याच्यानंतर हे ग्लास साठी मी घेतलेले आहेत, आणि हे पण मी आता ओपन नाही करत आहे. हे प्रॉपर जेव्हा ओपन करेन ना, तेव्हा तुमच्याबरोबर शेअर करेन मी.
तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.